नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दाल घोष म्हणजेच दालचा. याच्यासाठी मी चण्याची डाळ अर्धी वाटी घेतली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि हे 600 ग्राम मटण आहे. मटण स्वच्छ धुवून घेतले आहे व आता आपण डाळ शिजत घालून घेऊया. डाळ शिजत घालण्यासाठी मी डाळ अर्धा तास भिजत ठेवलेली. आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेऊया, हळद आणि 1 चमचा तूप टाकून आपण डाळ शिजायला ठेवूया. मी मटण धुवून त्याच्यामध्ये दही टाकून घेतले आहे. दह्याने आपले मटण सॉफ्ट होईल. व आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि कांदा टाकून त्याला थोडंसं आपण त्याला मॅरिनेट करून ठेवूया. असं आता आपण त्याच्यामध्ये माझ्याकडे थोडासा सुकलेला पुदिना होता, मी तो असा मॅश करून टाकणार आहे. आणखीन 3 हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि मी 1 चम्मच तूप टाकणार आहे. अजून 2 चम्मच तूप टाकले आहे. खडे मसाले टाकून घेऊया. खड्या मसाल्यामध्ये मी मोठी वेलची घेतली आहे, तेजपत्ता घेतला आहे, दालचिनी घेतली आहे आणि 7-8 लवंगा घेतल्या आहेत आणि 2 हिरवी इलायची घेतली आहे. आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकू. 1 मोठा कांदा कापून घेतला आहे, हा टाकूया. मी ह्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आहे. आता आपण 1 चम्मच मिरची पावडर टाकूया. ॲक्च्युली 2 चम्मच टाकूया, कारण मी त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतली आहे म्हणून ह्याच्यामध्ये 2 चम्मच मिरची पावडर टाकली आहे. आता हे आपले मटण टाकून घेऊया. आता आपण कुकर लावून 2 शिट्टी काढून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये हे मटण 2 शिट्टी काढून घेतले आहे. हे बघा, ही डाळ शिजवलेली ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे आता आपण परत कुकरला लावून घेऊया. हे बघा, मस्त कलर आला आहे आपल्या मटणाला. मी आता मटणामध्ये हे 1 चम्मच धने आहे, अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच काळी मिरी ही मी भाजून वाटून टाकणार आहे. तोच आपला गरम मसाला आहे. आता मी थोडंसं घी 1 चम्मच घी गरम करायला ठेवलं आहे. तूप. आता तुपामध्ये हा आपला मसाला क्रश केलेला हा आपण टाकून मटणामध्ये टाकून घेऊया. हा थोडासा भाजून घ्यायचा आहे. आपण मटणमध्ये टाकून घेऊया. आपला मुंबईचा फेमस दाल घोष तयार.